नगर पालिका चुनाव के नतीजों के बीच 21 तारीख को लोहा शहर पूरी तरह हाई अलर्ट पर नजर आया। महाराष्ट्र पुलिस प्रशासन की ओर से खंडार लोहा के डीवाईएसपी अश्विनी जगताप मैडम ने लोहा शहर और आसपास के क्षेत्रों में ड्रोन कैमरों के जरिए कड़ी निगरानी रखने की जानकारी दी। जगताप मैडम ने स्पष्ट कहा है कि शांति, कानून व्यवस्था और निष्पक्ष माहौल बनाए रखने के लिए हर गतिविधि पर आसमान से नजर रखी जा रही है। इसी बीच लोहा नगर पालिका पर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट ने जबरदस्त और ऐतिहासिक जीत दर्ज की है। लोहा कंधार तालुका लोकप्रिय आमदार प्रताप पाटिल चिखलीकर के मार्गदर्शन और नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस ने 21 में से 17 नगर सेवक सीटों पर शानदार विजय हासिल की। साथ ही नगराध्यक्ष पद के उम्मीदवार शरद पाटिल पवार ने भी भारी मतों से जीत दर्ज करते हुए नगराध्यक्ष पद पर कब्जा जमाया। जीत के बाद शरद पाटिल पवार ने सभी विजयी और पराजित उम्मीदवारों का आभार व्यक्त करते हुए कहा कि वो ये जीत जनता के विश्वास और आशीर्वाद की जीत है। इस अवसर पर प्रमुख रूप से उपस्थित थे आमदार प्रताप पाटिल चिखलीकर, पूर्व आमदार मोहन अन्ना हमरडे, प्रवीण पाटिल चिखलीकर, सचिन पाटिल चिखलीकर और पार्टी के सभी उम्मीदवार। सभी नवनिर्वाचित नगर सेवकों ने प्रमाण पत्र प्राप्त कर लोहा की जनता को माए बाप मानते हुए आशीर्वाद और समर्थन के लिए हृदय से धन्यवाद दिया। वहीं वार्ड क्रमांक 1 से उम्मीदवार मारुति भाव चंगले और सदाभाव तेलंग ने भारी मतों से जीत दर्ज कर अपनी मजबूत जन समर्थन का प्रमाण दिया। पूरे लोहा शहर में जश्न का माहौल है। ढोल नगाड़े नारेबाजी और जीत के जुलूसों के बीच जनता ने नए नेतृत्व का खुले दिल से स्वागत किया। सुरक्षा व्यवस्था चाक चौबंद, ड्रोन से निगरानी और प्रशासन की सख्ती के बीच लोकतंत्र का ये पर्व शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुआ। लोहा नगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ये ऐतिहासिक जीत आने वाले दिनों में शहर के विकास को नई दिशा देगी। ये न्यूज कवर की है उत्तम हंगारे ने। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज डिजिटल चैनल। हमारे लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें, बेल आइकन का बटन दबाकर लाइक शेअर कमेंट जरूर करें। तर काय सांगाल, आज निकाल लागलाय आणि जवळपास अजित पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक खरं तर लोहा नगरपालिकेमध्ये सातत्यानं आमच्या विचारसरणीची नगरपालिका येत होती, परंतु आज लोहावाशाने रेकॉर्ड ब्रेक केलं। नगराध्यक्षासहित 17 जे नगराध्यक्षाला धरून 18 लोकांना या ठिकाणी निवडून दिलं। नगराध्यक्ष जवळपास 3000 मताच्या फरकाने निवडून आले। त्यामुळे जिल्ह्याचे स्वयंभू नेते जे गल्लीबोळाने आमच्या इथं फिरले त्यांना ही एक मोठ्या प्रमाणात लोहेकरांनी चपराक दिली। राष्ट्रवादीचा निकाल आपण जर बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ठिकाणी नगराध्यक्षासहित देगलूरला नगराध्यक्षांनी 17 जागा, उमरीमध्ये नगराध्यक्षांनी 18 जागा, कंधारमध्ये देखील आम्ही 10-11 जागेवर जिंकलो। गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोह्यामध्ये देखील विक्रम केलेला आहे। अन्य ठिकाणची आकडेवारी माझ्याकडे जरी आली नसती तरी साधारणतः 71च्या वर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यामध्ये विजय मिळवलेला आहे। भाजपला 3 जागेवर समाधान, त्यांची परिस्थिती काय होती मी सांगण्याची आवश्यकता नाही। शेवटी त्यांच्याकडे धनसंपत्ती एवढी आहे आणि त्यांनी ज्या काही 3 नगरपालिका जिंकल्यात त्या धनशक्तीच्या जोरावर जिंकल्यात। लोह्यामध्ये देखील तीच निवडणूक होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि त्यांना माहित होतं की आमच्याकडे धनशक्ती नाही आहे, परंतु जनशक्तीने आमच्या बाजूने कौल दिला आणि धनशक्तीवाल्याला देखील जागा दाखवण्याचा प्रताप लोहावासियांनी केला। मी लोहाच्या, कंधारच्या, देगलूरच्या, उमरीच्या आणि तमाम जिल्ह्यातील मतदारांची या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक प्रमुख म्हणून मी जाहीरपणाने आभार मानतो। भाजपने एकाच घरात 6 उमेदवार दिले होते आणि ते सर्व उमेदवार पराभूत झाले। मला आमच्या रमाबाई मंजेलवाडचं मनापासून अभिनंदन करायचंय की जसं शरद पवारांनी नगराध्यक्षाला पाडलं तसं मंजेलवाडबाईंनी नगराध्यक्षाने पत्नीला देखील पाडलं। आणि ज्यांच्या घरामध्ये 6 उमेदवारी दिले होते तिथले फरक जर आपण बघितले तर साधारणतः सर्व 500च्या वर मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे
इथं कोण 6 उभा केला याच्यापेक्षा 6 जणाला कोणी परवानगी दिली, त्याला चांगली चपराक या निमित्ताने भेटलेली आहे. अशोक चव्हाणांनी प्रतिष्ठेची केली होती, गल्ली गोळा फिरले पण त्यांना यश मिळालं नाही. ही लोह्याची जनता ही ओळखून आहे. लोह्याची जनता विकासाच्या सोबत राहणारी आहे आणि लोह्याने आजपर्यंत मधला एक 5 वर्षाचा गॅप जर सोडला तर सातत्यानं आमच्या विचारसरणीची लोहा नगरपालिका आलेली आहे. यापुढे देखील आम्ही लोहा नगरपालिकेमध्ये जो जो शब्द दिलाय, खंडार नगरपालिकेत जो जो शब्द दिलाय किंवा मी ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो आणि त्या ठिकाणी जे आश्वासन राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून दिलेलं आहे ते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण करण्याची जबाबदारी देखील मी स्वीकारलेली आहे आणि या निमित्ताने ते पूर्ण करण्याचं आश्वासन देखील देतो. आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर, तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि प्रचंड अशा मताने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिलं. त्याबद्दल जनतेचे देखील आभार मानतो. सुनील तटकरे यांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की लवकरच तुमच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात येईल. ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांच्याकडे ते अधिकार आहेत. मी माननीय माझ्या नेत्यांनी जेव्हा एखादा शब्द दिला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु तटकरे साहेब असतील, दादा असतील, एकदा बोललेल्या गोष्टीला पक्का शब्द देणारी माणसं आहेत, एवढं मला माहिती.